आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करत आहे। आज अतिशय गंभीर विषय आहे जो आपण संबंधित आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि तो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून सोलापुरात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण कोलॅप्स झाले, पूर्ण या ठिकाणी ओळखल्यात आणि त्या संदर्भात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीलाच मी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि तथा गृहमंत्री यांचा मी राजीनामा मागत आहे। कारण का जे महाराष्ट्रात घडलं काही दिवसापूर्वी, एका लहान चिमुकलीचा त्या ठिकाणी बलात्कार केला गेला, तिची अतिशय वाईट पद्धतीत हत्या करण्यात आली। पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम आहे तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे। शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो, आमदार असो, खासदार, हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात। यांच्यासाठी इलेक्शन पुरती सगळं आहे। इलेक्शन पासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते। ह्यांना लोकांचं, जनतेचं एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते। तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून, त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं। पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं। त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले। काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे। कारण का ही एकच घटना नाही आहे। आज आपण सोलापुरात बघतो, मागच्या 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसा 10 मर्डर झाले दिवसा आणि ते पण काही शहरी भागात, काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झाले। कुठे तुमचं प्रशासन, कुठे लॉ अँड ऑर्डर, कुठे गृहमंत्र्यांना जर गृह खातं हाताळता येत नसेल तर स्वतंत्र एक खातं पोर्टफोलिओ निर्माण करा, द्या कोणातरी जबाबदारी। पण तुम्ही त्या उलट जल्लोष साजरा करता। एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दातखिळी बसल्या, बघवत नाहीये, अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहे। त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करा। त्यांचे नातेवाईक आहेत, ते म्हणतात आम्हाला ते आमच्या ताब्यात, आम्ही कायदा हाती घेतो। म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय। आज एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन। प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर या घटना घडतात। प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे। दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये। त्या विषयावर मी नंतर, पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस आल्या। त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली। म्हणजे काही राहिलीच नाहीये, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिली। आणि हे पुरोगामी महाराष्ट्र, एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही। आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे, महिलांवर होणारे पॉक्सोच्या अंतर्गत। जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते आणि ही सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता आहे। कारण का जेव्हा आपल्या घरातल्या मुलीवर असं होतं, मुख्यमंत्र्यांची पण मुलगी आहे,
2 सेकंड का जेव्हा जेव्हा आपण ते बघतो टीव्हीवर तेव्हा तेव्हा अंगावर शहारा होतो आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता, तुम्ही पेढे वाटता. त्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. शक्ती कायदा जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आम्ही त्या समितीमध्ये होती, आम्ही अंमलात आणलेला. निर्भयानंतर आपण तो शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आणला. त्याची तो लागू करा, त्याची अंमलबजावणी करा. कसली भीती आहे तुम्हाला? विकृत मानसिकता आणि ती वाढत चालली आहे महाराष्ट्रात. का? कारण का वरपासून खालपर्यंत हे जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट आहे. तुम्ही ठाण्याचं पण बघा, अनेक मी तुम्हाला सांगू शकते. आणि मग करतात काहीतरी, खरात असतील, हे असेल. विकृत मानसिकतेला वाव मिळत आहे सत्ताधाऱ्यांना. आणि मग तुम्ही महिला आरक्षणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांचा सशक्तीकरणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांना संरक्षण देण्याचा, अहो जे आहे आता जे चालू आहे, तुम्ही त्याला जर सजा दिली तर कोणाची हिंमत होणार नाही. पॉक्सोचे अर्धे केसेस रिपोर्ट होत नाही, कारण का नातेवाईकांकडून केले जातात. हा सुटला तरी कसा मला सांगा? ह्याच्यावर 2 ते 3 केसेस आहेत पॉक्सोच्या. सुटला. पॉक्सो एवढा सिरियस कायदा आहे, सुटला कसा? कोणी बेल दिली, कोणी सोडलं? ही कारवाई, हे नेक्सस आहे. हे पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत नेक्सस आहे, खालपर्यंत. आणि गृहमंत्री मजा करत फिरत आहे. गांभीर्य राहिलं नाहीये. रेप्स होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींची चेचून हत्या होते तर होऊ देत. तिच्या तोंडात म्हणे पीएम रिपोर्टच्या नुसार सॉक्स फोडला गेला, कारण का तिने आवाज नाही करत. नशीब, आता तरी नशीबच म्हणावं की सीसीटीव्ही फुटेज सापडलं. नाही तर ओरिसामध्ये पण काय हालत आहे, सापडल्यावर गुन्हा दाखल. तसंच महाराष्ट्रात होत चाललं. दुर्दैव, वाईट वाटतं. एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्या की शासनच काही करायला तयार नाही, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाही. म्हणून या गोष्टीचा निषेध करते. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा राजीनामा मागतोय. पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे. आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, बाळू माफिया असतील, गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याची काही अधिकार नाही. ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे, सस्पेन्शन्स घ्यायला पाहिजे आणि त्या नराधमाला ताबडतोब सजा फाशीची मिळाली, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा उपसंपादक मोहसिन आतार.